होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा इसार गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा सर्वांचं ज्ञान अभ्यासक्रम मालिकेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज इयत्ता चौथीच्या गणित या विषयातील पाठ क्रमांक 12 परिमिती व क्षेत्रफळ या पाठाची आपण अधिक ओळख करून घेणार आहोत. परिमिती आणि क्षेत्रफळ या दोन्ही गोष्टींचा सराव आपण या आजच्या मालिकेमध्ये करून घेणार आहोत. चला तर पाहूया परिमिती आणि क्षेत्रफळ, धडा क्रमांक 12 इयत्ता चौथी गणित. चला तर आज आपण पाहूया गणिताचा 12वा घटक परिमिती व क्षेत्रफळ. यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण परिमिती या विषयाचा अभ्यास पाहू. परिमिती हा उपघटक आहे त्याचा. आता परिमिती या शब्दाची ओळख आपण अशा प्रकारे करून देऊ. परि अधिक मिती या शब्दाचे रूपांतर फोड आपण पाहिली तर या शब्दाच्या फोडीमध्ये याचा अर्थ दडलेला आहे. परी म्हणजे कडेची बाजू किंवा कडा आणि मिती म्हणजे मापन. परी म्हणजे कडा आणि मिती म्हणजे मापन. याचाच अर्थ असा की एखाद्या बंद आकृतीच्या कडेच्या बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती होय. सरळ सोपा अर्थ मुलांना असं लक्षात ठेवा. परी म्हणजे कडेची बाजू आणि मिती म्हणजे मापणे. एखाद्या बंद आकृतीच्या कडेच्या बाजूंची बेरीज करणे म्हणजेच त्या आकृतीची परिमिती काढणे होय. हा सोपा अर्थ आपल्या लक्षात आला असेल. यानंतर आपण इथं बऱ्याच आकृत्या पाहतोय. यामध्ये दोन बाजू असलेली ही एक आकृती आहे. हिला आपण कोण म्हणू शकतो, पण ही बंद आकृती आहे का? नाही, ही बंद आकृती नाहीये. त्यामुळे बंद आकृतीची आपल्याला परिमिती काढता येते, पण ह्या आकृतीची परिमिती काढता येणार नाही. इथंही तीच परिस्थिती आहे. तीन बाजू असलेली आकृती आहे, परंतु ही आकृती बंद नाहीये, त्यामुळे याचा परिमिती आपल्याला काढता येणार नाहीये. कडेच्या सर्व बाजूंची बेरीज करता येणार नाहीये. इथंही तेच आहे. इथं दोन बाजूंची आकृती आहे. हा कोण तयार होतोय, पण याची तिसरी बाजू बंद नाहीये, त्यामुळे याची परिमिती काढता येणार नाही. या ठिकाणी एक चौकोन दिसतोय. या चौकोनाच्या चारी बाजू ह्या एकमेकाशी बांधलेल्या आहेत, म्हणजे ही बंद आकृती आहे. आणि अशाच बंद आकृत्यांची आपण परिमिती काढू शकतो. जर असा त्रिकोण तीन बाजूंचा असेल तर याचीही आपल्याला परिमिती काढता येईल. एव्हाना कितीही बाजू असलेली बंद आकृती असेल तर तिची सुद्धा आपण परिमिती काढू शकतो. याचा अर्थ परिमिती म्हणजे बंद आकृतीच्या कडेच्या सर्व बाजूंची बेरीज होय. आता आपण पाहू परिमितीची विविध उदाहरणं. या ठिकाणी मी घेत आहे. सर्वांनी या गोष्टीकडे लक्षपूर्वक पाहायचं आहे. परिमितीच्या या उदाहरणांचा अभ्यास करताना सर्वात प्रथम आपण परिमिती ही त्रिकोणाची कशी काढतात याकडे जायचं आहे. या ठिकाणी माझ्याकडे परिमितीचा हा एक उदाहरणाचा तक्ता आहे. यामध्ये परिमिती कशी काढता येईल याचा आपण अभ्यास करू. त्रिकोणाची परिमिती. आता त्रिकोण तीन बाजू आहेत, तीन शिरोबिंदू आहेत आणि तीन बाजूंनी बंद असलेली आकृती आहे, म्हणून याची परिमिती काढणं आपल्याला सोपं आहे. याच्या तीन बाजू आहेत 7, 8 आणि 9 सेमी. या तीनही बाजूंची बेरीज करणं, लांबींची बेरीज करणं म्हणजेच या त्रिकोणाची परिमिती होईल. आता 7 सेमी अधिक 8 सेमी अधिक 9 सेमी या तीन बाजूंची बेरीज 7 अधिक 8 15, 15 अधिक 9 24 आणि त्याचं परिमाण आहे सेंटीमीटर. हे लिहायला विसरायचं नाही आहे. तेव्हा या त्रिकोणाची परिमिती झाली 24 सेंटीमीटर. याचा अर्थ या त्रिकोणाच्या या बाजूपासून पूर्णतः अंतर म्हणजे कडेची बाजू सर्व आपण मोजलेली आहे. याचा उपयोग पुढे होणार आहे. आपण या सर्व कडेच्या बाजूची बेरीज 24 होईल. हा त्रिकोण आपण सुट्टा केला तर याची लांबी 24 होईल. या ठिकाणी याला आपण परिमिती असं म्हणू. परिमिती म्हणजे या बंद आकृतीच्या भोवती एक फेरी काढणे असंही होतं. ठीक आहे. यानंतर त्रिकोणाचं आपण दुसरं एक उदाहरण पाहू. आता त्रिकोणाचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. हा आपण रेग्युलर त्रिकोण घेतला होता. याच्यामध्ये सर्व बाजू दिलेल्या आहेत, परंतु यामध्ये हा समद्विभुज त्रिकोण आहे. आता समद्विभुज या शब्दामध्ये सुद्धा आपल्याला अर्थ पाहता येईल. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन आणि भुज म्हणजे बाजू. तर दोन समान बाजू
व एक असमान बाजू, दोन समान बाजू असलेल्या त्रिकोणाला, समोरासमोरील दोन बाजू समान असलेल्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. ठीक आहे, आता याची आपण परिमिती पाहू. तीन बाजूंची बेरीज करू. एक बाजू आहे 5 सेमी, दुसरी पण 5 सेमीच असणार आणि तिसरी वेगळी आहे ती 3 सेमी आहे. या तीनही बाजूंची बेरीज 5 अधिक 5 10 आणि 3 13 आणि याचं परिमाण काय आहे सेंटीमीटर, हे विसरायचं नाही. तेव्हा या समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 13 सेंटीमीटर होईल. फार सोपी उदाहरण आहेत. काही वेळा या समद्विभुज त्रिकोणामध्ये आपल्याला एकच बाजू दिली जाते आणि दुसऱ्या बाजूची आपल्याला लांबी या ठिकाणी पकडावी लागते, धरावी लागते. दिलेली नसेल तर इथं ती पण 5च होईल. 5 अधिक 5 अधिक 3 याप्रमाणे 13 सेंटीमीटर ही समद्विभुज त्रिकोणाची परिमिती झाली. यानंतर आपण त्रिकोणाचा आणखीन एक प्रकार पाहणार आहोत, समभुज त्रिकोण. आता समभुज यामध्ये अर्थ दडलेले आहे. सम म्हणजे समान आणि भुज म्हणजे बाजू. त्रिकोणाच्या तीनही बाजू समान आहेत अशा त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. आता यामध्ये तीनही बाजू समान असल्यामुळे प्रत्येकाची बाजू 10 10 आणि 10 असणार आहे. काही वेळा एकच बाजू दिली जाते आणि समभुज आहे म्हटलं जातं, त्यावेळी आपण एक लक्षात ठेवायचं आहे की ही 10 असेल तर बाकीच्या उरलेल्या दोन बाजू सुद्धा 10 आहेत. या तीन बाजूंची बेरीज आपण पाहू. 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30 आणि याचं परिमाण आहे मीटर, त्यामुळे हे विसरायचं नाही. आता आपलं उत्तर पूर्ण होईल. या समभुज त्रिकोणाची परिमिती झाली 30 मीटर. आता आपण मित्रांनो त्रिकोणाच्या तीन बाजूंची बेरीज करून परिमिती काढली. तसे चौकोनाचे पण प्रकार आहेत आणि चौकोनाच्या या प्रकारांमध्ये आपल्याला माहिती आहे चौथीपर्यंत आपल्याला आयत, चौरस याच चौकोनांची ओळख आहे. त्यामुळे आता आपण पहिल्यांदा आयताच्या परिमितीकडे जाऊ. हा दुसरा पार्ट आपला आहे. आपण त्रिकोणाची परिमिती घेतली तर आता आपण चौकोनाच्या परिमितीकडे जाऊ. आता चौकोनाचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. आयत म्हणजे समोरासमोरील बाजू समान आणि सर्व कोन काटकोन अशा चौकोनाला आपण आयत म्हणतो. आता समोरासमोरील बाजू समान आहेत परंतु उरलेल्या दोन बाजू दिले नाही, तर आपल्याला यावरून हे कळतं की ही 5 असेल तर त्याच्या समोरची सुद्धा 5 असेल आणि ही लांबी 10 असेल तर याच्या समोरची लांबी सुद्धा 10 असेल. आता आयताच्या परिमितीला 2 लांबी अधिक 2 रुंदी घ्याव्या लागतील, म्हणजे 2 लांबी 10 अधिक 10 आणि 2 रुंदी आहेत 5 अधिक 5. यांची बेरीज करू आपण. 10 अधिक 10 20 अधिक 5 25 अधिक 5 30. आता याचं परिमाण आपल्याला माहिती आहे सेंटीमीटर आहे, त्यामुळे या आयताची परिमिती झाली 30 सेंटीमीटर. मित्रांनो इथं लक्षात आलं, आयताच्या चारी बाजूंची बेरीज करत असताना समोरासमोरील दोन बाजू समान असतात हे लक्षात ठेवायचं आहे. सर्व कोण काटकोन असतात त्याच चौकोनाला आयत आपण म्हणतो. पण अशा उदाहरणामध्ये काही वेळा दोनच बाजूंची दिली तर उरलेल्या दोन बाजूंना आपण हे गृहीत धरायचं. ही 10 असेल तर ही पण 10 आणि ही 5 असेल तर ही पण 5 आणि परिमाण लिहायला विसरायचं नाही. 10 10 20 5 5 10 20 अधिक 10 30 सेंटीमीटर ही आयताची परिमिती होईल. यानंतर आपण जाऊ चौकोनाचाच प्रकार आहे चौरस. शब्दांमध्ये घोळ करायचा नाही. चौ म्हणजे 4 आणि रस म्हणजे समान. सर्व कोण काटकोन आणि समोरासमोर सर्व बाजू समान आणि सर्व कोण काटकोन असणाऱ्या चौकोनाला चौरस असे म्हणतात. आता इथं आपल्याला पाहता येईल एकच बाजू दिली आहे आणि कुठल्याही बाजूचं अंतर दिलेलं नाही. तर आता मला सांगा उरलेल्या बाजूंना आपण काय करता येईल. हे 8 आहे, ही बाजू समान आहे, ही बाजू समान आहे, सर्व बाजू समान आहे, तेव्हा उरलेल्या सर्व बाजू सुद्धा 8च आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि परिमिती याचा अर्थ सर्व बाजूंची बेरीज. आता चारी बाजूंना आपण घेऊ 8 अधिक 8 अधिक 8 या सर्वांची बेरीज होईल 32. आणि आता काय विसरायचं नाही, आपण याचं परिमाण लिहायला विसरायचं नाही. या चौरसाची परिमिती 32 सेंटीमीटर होईल. अशा प्रकारे आपण परिमिती काढले. एक वेगळं उदाहरण मी या ठिकाणी घेतो आहे. एक चौरस आहे. या चौरसाची परिमिती आहे 40 मीटर.
तर याच्या चारी बाजूंपैकी प्रत्येक बाजूची लांबी किती होईल? आता आपल्याला माहिती आहे की चौरसाच्या चारी बाजू समान असतात आणि त्या चार बाजूंची बेरीज म्हणजे 40. तर एका बाजूची बेरीज केली तर 40चे 4 भाग कसे होतील? 40 भागिले 4. तर 10 10 10 होईल. आपण करू 10 10 10 अधिक 10. मग या सगळ्यांची बेरीज 40 होते. म्हणून या चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी ही 10 मीटर होईल. म्हणून चौरसाची बाजू 10 आणि हे परिमाण त्याचं मीटरमध्ये अशा पद्धतीनं करता येईल. याचबरोबर आपल्याला एखाद्या बंद आकृतीची पण कितीही बाजू असलेल्या आकृतीची परिमिती सुद्धा काढता येईल. मी या ठिकाणी षटकोन घेतो. हा षटकोन आहे. या षटकोनामध्ये मात्र एक अट आहे की याच्या सर्व बाजू काय आहेत? समान आहेत. हे कशावरून ओळखेल आपल्याला? या रेघेवरनं. पहा, या षटकोनाची एक बाजू 5 मीटर आहे. आता षटकोनाला बाजू किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. षट म्हणजे 6. तर 5 बाजूंची बेरीज लांबी आपण इथे लिहून घेऊ आणि 5ची 6 वेळा बेरीज म्हणजे 5 गुणिले 6 बरोबर 5 × 30 आणि हे मीटर मध्ये आहे. म्हणून ह्या षटकोनाची परिमिती मित्रांनो 30 मीटर होईल. अशा प्रकारे कोणत्याही बंद आकृतीची परिमिती म्हणजे त्याच्या सर्व बाजूंची बेरीज होय, हे लक्षात ठेवा. आणि एक महत्वाचं उदाहरण, आता आपल्याला ह्या आकृतीच्या म्हणजे हा आता एक बाग आहे असं समजू. या बागेची एक बाजू 100 मीटर आहे. आता बागेला 4 फेऱ्या मारल्या तर 400 मीटर होईल. एक फेरी मारली तर 400 मीटर होईल. एका फेरीचं अंतर 400 मीटर झालं. समजा एखाद्याने बागेला 2 फेऱ्या मारल्या तर त्याचं अंतर होईल 800 मीटर. 3 फेऱ्या मारल्या तर त्याचं अंतर होईल 1200 मीटर. याप्रमाणे आपल्याला परिमिती म्हणजे एक फेरी आणि जर 2 फेऱ्या मारल्या तर परिमितीची दुप्पट करणे, 3 फेऱ्या मारल्या तर परिमितीची तिप्पट करणे, ह्या पद्धतीनं. ठीक आहे. परिमिती या भागामध्ये आपण आज इतकाच अभ्यास करत आहोत. यानंतर पाहूया क्षेत्रफळ. चला तर मित्रांनो, आता आपण परिमिती झाला, यानंतर क्षेत्रफळ म्हणजे काय आणि क्षेत्रफळ कसं काढायचं याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. चला पहा, फळ्यावर 2 चौकोनांची चित्र आपल्याला दिसत आहेत. या चित्रांमधून आपण क्षेत्रफळ कशाला म्हणायचं, मग अशी आपण परिमिती कशाला म्हणायचं हे शिकलो. पण आता परिमिती नंतर क्षेत्रफळ कशाला म्हणायचं, क्षेत्रफळ कसं काढायचं याविषयी आपण अधिक अभ्यास घेऊ. चला पहा, हे समोर तुम्हाला 2 चौकोन दिसतात. ह्या बंद आकृत्या आहेत. मग अशी परिमितीच्या वेळी आपण या बंद आकृतीच्या कडेच्या बाजूंची बेरीज केली होती, त्याला परिमिती आपण म्हटलं. पण आता आपण क्षेत्रफळ कसं काढायचं, क्षेत्रफळ म्हणजे काय याची माहिती घेऊया. तर जसं परिमितीला आपण कडेची बेरीज केली त्या पद्धतीनं क्षेत्रफळाला मात्र आपण आत समाविष्ट असलेल्या भागाची बेरीज करायची आहे. आता आत समाविष्ट असलेला भाग कसा दिलेला आहे, तर सगळे चौरस दिलेले आहेत, छोटे छोटे छोटे. आता ह्या प्रत्येक चौरसाला एखादं माप असतं. समजा हा एक चौरस, हा 1 चौरस मीटरचा आहे. म्हणजे प्रत्येकाचं माप किती आहे? 1 चौरस मीटर. आता जेवढे हे चौरस आहेत हे मोजले आपण, 1 2 3 4 5 6 7 8 9. तर हे किती झाले? 9 चौरस झाले. म्हणजेच या चौरसाची किंवा या आकृतीची क्षेत्रफळाची आपण बाजू मांडताना यामध्ये जेवढे चौरस मीटर दिसत आहेत हे प्रत्येकाचं माप आहे 1 चौरस मीटर. म्हणजे 9 चौरस मीटर इतकं या आकृतीचं क्षेत्रफळ होईल. आता चौरस मीटर हा भाग लिहायला विसरायचं नाही, कारण क्षेत्रफळ हे आपण चौरस या एककामध्ये लिहितो आणि चौरस मीटर हे परिमाण त्याचं तयार होईल. तसं आता आपण इथं एक चौकोन पाहू. याचं परिमाण काढत असताना हा जो प्रत्येक चौरस त्यांनी दिलेला आहे तो समजा 10 चौरस मीटरचा आहे किंवा 1 चौरस मीटरचा आहे असं आपण धरू. तर याचं क्षेत्रफळ काढताना 1 2 3 4 याचं क्षेत्रफळ होईल 4 चौरस मीटर. या 2 उदाहरणांना आपल्या लक्षात येईल. तर क्षेत्रफळ म्हणजे बंद आकृतीच्या मध्ये समाविष्ट असलेल्या चौकोनांची चौरसांची बेरीज, त्या जागेची बेरीज. त्या जागेची बेरीज करताना मात्र आपल्याला एकक दिलेलं आहे, चौरस मीटर हे परिमाण दिलेलं आहे. एका चौरसाचं
परिमाण त्यांनी दिलेलं आहे 1 चौरस मीटर. याप्रमाणे जेवढे त्यात चौकोन होतील, चौरस होतील, तेवढं त्या आकृतीचं क्षेत्रफळ होईल. क्षेत्रफळ म्हणजे समाविष्ट असलेली जागा. आता हे आपण चौरसाच्या रूपात 9 चौरस मीटर असे त्याचं क्षेत्रफळ टाकलेले आहे. यावरून आपल्या लक्षात येईल, इथे एक आकृती आहे आपल्या उदाहरणासाठी, की हा एक आकृतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या या समाविष्ट असलेल्या चौरसांची बेरीज करावी लागेल आणि याची जेवढी बेरीज येईल, हे सगळे चौरस हे 1 चौरस मीटरचे सेंटीमीटरचे सॉरी जेवढे चौरस होतील तेवढे चौरस सेंटीमीटर या आकृतीचं क्षेत्रफळ होईल. अधिक सखोल अभ्यास आपण या उदाहरणांमधून आता करायचा आहे. आता समोर आपल्याला हे जे उदाहरण दिसतं आहे याच्यामध्ये एकूण 4 चौरस दिलेले आहेत. त्या एका चौकोनामध्ये 4 चौरस छोटे छोटे दिले आहेत आणि प्रत्येकाचं माप आहे 1 चौरस मीटर. म्हणजे याचं 1 चौरस मीटर, तसंच याचं 1 चौरस मीटर, तसंच याचंही 1 चौरस मीटर. म्हणजे 1 2 3 4 चौरस मीटर हे या आकृतीचं क्षेत्रफळ बनेल. म्हणजे समाविष्ट असलेले एकूण चौरस हे चौरस मीटर मध्ये दिलेले आहेत. जेवढे चौरस मोजले तेवढंच या आकृतीचं क्षेत्रफळ तयार होईल. समजलं? यानंतर आपण अजून एक क्षेत्रफळाचं उदाहरण पाहत आहोत. पहा, ह्या आकृतीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 चौरस दिलेले आहेत आणि प्रत्येकाचं माप दिलेलं आहे 1 चौरस सेमी. म्हणजे आपले चौरस एकूण मोजले तर 9 झाले, म्हणजे त्याचं क्षेत्रफळ 9 चौरस सेमी असं होईल. क्षेत्रफळ लिहिताना चौरसाच्याच रूपात आणि परिमाणाच्या रूपात लिहायचं असतं, हे विसरायचं नाही. त्यानंतर अजून एक आपण अवघड उदाहरण पाहूया. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असंच परिमाण दिलेलं आहे, पण चौरसांची संख्या आपल्याला अधिक मोजावी लागेल, तेवढं त्याचं क्षेत्रफळ होईल. आता 1 चौरस त्यांनी प्रमाण दिलेलं आहे, प्रत्येकाचं माप दिलेलं आहे, ते 1 चौरस मीटर आहे. एक यातला चौरस आहे तो 1 चौरस मीटरचा आहे. याचे सगळे चौरस किती होतील तेवढंच क्षेत्रफळ होईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21 चौरस मीटर हे या बंद आकृतीचं क्षेत्रफळ तयार होईल. आपल्या घरामध्ये जेवढ्या फरशा आहेत ह्या फरशा मोजल्यानंतर सुद्धा आपल्याला क्षेत्रफळ काढता येईल. क्षेत्रफळ का काढायचं तर एखाद्या विशिष्ट बंद जागेमध्ये आत किती जागा समाविष्ट आहे हे म्हणजे क्षेत्रफळ. तर आपल्याला आपल्या घराच्या बाजूची सर्व बाजूची बेरीज करायची आहे किंवा शेताची बेरीज करायची आहे किंवा एखाद्या बंद आकृतीची आपल्याला आतल्या पृष्ठभागाची बेरीज करायची आहे, त्यासाठी आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागतं, हे लक्षात ठेवा. म्हणून क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरस एककाचं प्रमाण आपल्याला आकृत्यांमध्ये दिलेलं असतं आणि त्याच पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की आपल्या शेताचं किंवा गावाचं किंवा कोल्हापूर जिल्ह्याचं किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याचं किंवा भारत देशाचं क्षेत्रफळ देत असताना चौरस किलोमीटर म्हणजे 1 चौरस किलोमीटरचं अंतर त्यांनी धरलेलं असेल तर सगळं क्षेत्रफळ हे चौरस किलोमीटरमध्ये, मोठ्या मोठ्या प्रदेशांचं चौरस किलोमीटरमध्ये देतात. आता आपण या छोट्या छोट्या जागेमध्ये चौरस मीटर आणि चौरस सेंटीमीटर हे परिमाण घेतोय, तर यांचं क्षेत्रफळ हे चौरस सेमी किंवा चौरस मीटर असंच होईल. धन्यवाद. या पाठावरचे जे काही स्वाध्याय आहेत ते मुलांनी घरी सोडवून घ्यायचे, कारण हाच भाग पुढच्या वर्षी तुम्हाला मोठ्या स्वरूपात आहे. आता क्षेत्रफळाचा अर्थ, परिमितीचा अर्थ मुलांना नक्की याच्यातून समजला असेल. पहा, याचे उदाहरण संग्रह तुम्ही आज वहीत सोडवून पालकांना दाखवायचे आहेत. सर्वांनी घरीच थांबायचं आहे, अजिबात बाहेर पडायचं नाही. घरीच थांबा आणि कोरोनाला पळवून लावा. थोड्याच दिवसात आपण कोरोनावर विजय प्राप्त करतोय आणि आपली दैनंदिन कामं सुरळीत होतील. पुन्हा आपण बाहेर पडायचं नाहीये, घरीच थांबायचं आहे, घरात पालकांची आज्ञा पाळायची. धन्यवाद. सर्वांनी छान अभ्यास करा. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा, इसर गजल कालची रे.
देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे.